अगदी फलंदाज नरेश यांच्यापासून दूर हा चेंडू ठेवला गेला आणि या चेंडूवरती पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अर्थातच डॉट बॉल. या ओव्हरची सुरुवात शून्यापासून केली जाते. अगदी शून्यापासून विश्व निर्माण केले जाते. आताचा हा चेंडू गुडलेस वाटतो होता. खरं टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला, कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील कोणत्याही प्रकारचा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. मॅच क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा सामना सोनू 11 अगेन्स्ट श्री खेरमाता प्रसन्न 11. इथे हा चेंडू पाहायला मिळाली असं मयूर सरांचा इशारा येतोय की इथे हा चेंडू खरं तर व्हाईट बॉल आहे. इट इज अ व्हाईट बॉल. बॅटिंग करत असताना टीम श्री खेरमाता प्रसन्न 11 संघाला आपण पाहतोय आणि ही पहिली धाव मात्र अव्हांतरच्या मदतीने पाहायला मिळते. धावांचा श्री गणेशा इथे केला जातोय. फुलर लेंथ त्याच्यावरती मात्र बिग हिट केला जातोय. फटका प्रतिम पाहायला मिळतोय आणि पहिलाच हा बिग हिट फलंदाज नरेशच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. अगदी सुरुवातीला पाहिले तर दोनही चेंडू हे निर्धाव होते, परंतु त्या निर्धाव चेंडूंचा उत्तर त्या चेंडूंचा मात्र उत्तर षटकाराने दिलं जाते. बॅटिंग करत असताना नरेश यांच्या बॅटमधून वन्स अगेन फुल टॉस. इथे फक्त दिशा दिली, बॉलला स्क्वेअर लेग मध्ये पाठवलंय. अगदी उंची तर गाठली गेली आहे, परंतु अंतर व्यवस्थित गाठता आलं नाहीये. परंतु इथून मिस फिल्डिंग पाहायला मिळते. परंतु मिस फिल्डिंग झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तिथे सिंगल तिथे 2 पाहायला मिळालं, परंतु 2चं रूपांतर 3 मध्ये केलं गेलं. तब्बल 3 धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. तीनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 10 या धावसंख्येवरती. इथून बॅटची एज जरूर होती, परंतु कठीण ही कॅच होती. यष्टांच्या मागे चांगले प्रयत्न झाले, परंतु शेवटच्या मोमेंटला इथे कोणत्याही प्रकारचा बॉल गॅदर झाला नाहीये. परंतु इथून हा आणखीन एक निर्धाव चेंडू. सध्या तरी गोलंदाजी करत असताना जय गोलंदाजी करत असताना चांगली सुरुवात करतोय. शेवटचा बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची एज, बॉल चाललाय फायनल क्षेत्रात. अगदी 30 सर्कलच्या खेळाडूला बीट करून अगदी डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, परंतु तदनंतर 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री खेर माता प्रसन्न 11 संघाची धावसंख्या बिनबाद 12 धावा. यस, गेम ऑन. षटक क्रमांक दुसरं. ऋतिकला पाहतोय. पहिलाच बॉल अगदी शरीरावरती होता. अगदी फलंदाज आपण पाहिले तर रामदास अगदी नरेश होते. क्रॉस लाईनला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. प्रत्येक गोलंदाजांना आपण पाहिले तर आपल्या ओव्हरची सुरुवात ही डॉट बॉलने केलेली आहे. इथे फटका फसलाय. जेलची संधी, दूरवरचं अंतर गाठलं गेलंय, परंतु शेवटच्या मुवमेंटला इथून पाहिलं तर कॅच ड्रॉप केली जाते. इथे देखील हा सामना मात्र दोनही संघांसाठी महत्वपूर्ण राहील.
ओव्हर पेज बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथून हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवण्याचं काम गोलंदाज कृतिक करत असताना सरळ चेंडू ऑन साइडला आपण पाहतोय, फ्लिक केलाय, अप्रतिम स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ, बाउंड्रीच्या बाहेर, अंपायर्स कॉल षटकार. षटकार पाहायला मिळतोय. अगदी हा पहिला बिगिट फलंदाजी करत असताना अगदी दुसरा षटकार पाहायला मिळतोय नरेशच्या बॅटमधून, परंतु इथे देखील क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या खेळाडूचा कौतुक, अगदी बॉल स्टॉप केला जातोय. जवळ इथे पाहिलं तर 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. वेगवान फटका होता, परंतु या वेगवान फटक्यावरती बॉलला अडवलं गेलं. इथून या चेंडूवरती सिंगलच्या मदतीने 21 रन्स, 21 धावा आहेत. शेवटचा बॉल फुल लेंथ ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, यस प्लम्प होत आहेत फलंदाज. जोरदार अपील, आणि अपीलला इथून आपण पाहिलं तर पंचाने देखील उचलून धरलाय. LBWच्या माध्यमातून इथून केला जातोय हा पहिला शिकार, पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना टीम श्री खेरमाता प्रसन्न 11 संघाला. फलंदाज नरेश. थँक्यू सो मच. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धाबा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 12 धाबा, परंतु दुसऱ्याच ओव्हरमध्ये 9 धावा. अगदी गोलंदाजी करत असताना ऋतिकने केलेला कमबॅक, शेवटला जाता जाता मात्र विकेट देखील त्यानं आपल्या नावावरती केलाय. 21 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3. आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतील. जवळ 4 खेळाडू मात्र 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आणि फिल्डिंग करत असताना सोनू 11 याही संघाला मात्र हॅलो यस गेम ऑन. हॅलो 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 यस गेम ऑन. इथून षटक क्रमांक 3. ओव्हरची सुरुवात इथून रुपेश यांच्या माध्यमातून केली जाते. चांगली सुरुवात झाली, परंतु मागील चेंडूवरती देखील कॅच ड्रॉप पाहायला मिळते. परंतु इथून पाहिलं तर सिंगलच्या मदतीने 22 धाबा. अगदी सोनू 11 टीम, याही टीमला मात्र 2 धाबा संख्येची पॅनल्टी मात्र देण्यात येते, कारण की याही टीमकडे खेळाडू कमी असल्या कारणानं मात्र 2 धाबा संख्येची पॅनल्टी. यस गेम ऑन. जेव्हा 5 षटक कंप्लीट होतील तेव्हा हे 2 धाबा मात्र ऍड केल्या जातील. याची नोंद श्री खेरमाता 11 संघाने घ्यायची आहे. इथे हा चेंडू पाहायला मिळेल. अगदी असं वाटलं होतं की हा चेंडू बाहेर ट्रॅव्हल होईल, परंतु शेवटच्या मोमेंटला टप्पा पडल्यानंतर आतमध्ये मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम डिलिव्हरी गोलंदाजी करत असताना रुपेश याच्या माध्यमातून डॉट बॉल. गुडलेन स्पॉटचा बॉल खेचून मारलाय सरळ रेषेमध्ये आपण पाहतोय. तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये अगदी राम होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 23 वरती पाहायला मिळते. सध्या तरी आपण पाहतोय सिंगल डबलच्या जोरावरती धाबा संख्या पुढे नेण्याचं काम हे दोन्हीही फलंदाज करत असताना
सध्या तरी नरेश त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आहे. इथे फुलरलेनचा चेंडू होता, ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. सध्या तरी गतीमध्ये परिवर्तन केले जात आहेत, फसवे चेंडू फेकले जात आहेत आणि अगदी कंट्रोल गोलंदाजी करत असताना रुपेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी या तिसऱ्या षटकामध्ये विचार केला ना तर आतापर्यंत 5 बॉल फेकले गेले, फक्त 2च धावा खर्च केल्यात, म्हणजे चांगली कामगिरी पाहायला मिळते. इथे इथे देखील हा चेंडू अप्रतिम आहे. सातत्याने आपण पाहतोय स्पिनचा मारा केला जातोय. इथे आपण पाहिलं तर हा देखील डॉट बॉल. या षटकामध्ये गोलंदाज रुपेशचं कौतुक, कारण की गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 2च धावा मात्र त्याने खर्च केला. अप्रतिम गोलंदाजी. पाहता पाहता षटक क्रमांक 3 संपलंय. चला ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानाच्या आतमध्ये, लगेच पाणी घेऊन जायचं आहे. 3 ओव्हरचा खेळल्यानंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती एक गडी बाद. बॅटिंग करत असताना श्री खेरमाता प्रसन्न 11 संघाची धावसंख्या 23 धावा. हॅलो. पहा या मॅच वरती संपूर्ण डिफेंड आहे. अगदी जर का श्री खेरमाता 11 जर का जिंकला तर नक्कीच टॉप 1 मध्ये जाईल. जर काही ते पराभूत झाला तर पाचही संघांना मात्र समान संधी असेल, म्हणजेच ते पाचही संघाचे सामने मात्र एक एक ओव्हरच्या खेळवले जातील. या सर्व संघांची नोंद घ्यायची आहे. अगदी त्याचे लॉट्स कशाप्रमाणे असेल ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. परंतु या मॅचवरती पूर्णपणे डिफेंड आहे आणि इथून पाहिला तर धावचीत केलं जात आहे. एक सेट बॅटर होता आणि त्या सेट बॅटरला मात्र डगआउट मध्ये जाण्याचं काम इथे पूर्ण टीमने केले. अर्थातच सांघिक यश या ठिकाणी पाहायला मिळेल. चंद्रकांत, बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो. थँक्यू सो मच. इट इज सर धावा किती या चेंडूवरती? एकच धावा आहे प्लस रनआउट. येस, 2 धावा असेल, माफी असावी. 2 धावा या ठिकाणी मिळतील. येस, 2 धावा कंप्लीट आहेत या ठिकाणी. तिसऱ्यासाठी रनआउट झालेले आहेत. 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल 25. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. फटक्यात ताकद कमी आहे, परंतु गॅप मध्ये बॉल असल्या कारणे बॉल सहजासहजी सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळेल. फलंदाज नरेश त्याच्या बॅट पाठवून अजूनही आक्रमण सुरू आहे. त्याच्या बॅट मधून चौकार. यस, 4 धावा मिळतील. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल
33 जाऊन पोहोचले. सुरुवातीला धावा होत नव्हत्या परंतु इथे धावा होत आहेत. सध्या तरी सेट बॅटर पूर्णपणे त्याला संधी दिली जाते आणि त्याच्याच बॅटमधून मात्र धावा पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फटका खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल जाईल सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नरेश त्याच्या बॅटमधून आणखीन एक धमाका षटकार. थँक्यू सो मच डीजे. सध्या तरी एका हाती किल्ला मैदानाच्या आतमध्ये लढवला जातोय नरेशांच्या माध्यमातून. नरेशांचा विचार केला तर अप्रतिम बॅटिंग. इथे देखील फटका अप्रतिम. यस पंचांचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळेल. 4 धावा प्लस 9 बॉल आहे आणि 9 बॉल वर झालेला हा चौकार म्हणजेच पुन्हा एकदा नशिबाचा पंजा आता बॅटिंग करत असताना श्री खेर माता प्रसन्न 11 या संघासाठी ओपन होते. अर्थात 5 धावा मिळतील. थँक्यू सो मच. नो बॉल म्हणजे आता फ्री हिटचा हा चेंडू पुन्हा एकदा यस वन्स अगेन खोदून काढलाय. फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलला पाठवलाय मिनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सीमाच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याही मॅच मध्ये अर्धशतक परंतु दुसऱ्याही मॅच मध्ये अर्धशतक होईल का? वैयक्तिक 43 धावा संख्येवरती खेळतोय. हा देखील फटका प्रतिम. जिथे मारेल तिथे धावा आणि बॉल पुन्हा एकदा गॅप मधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नरेशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. चौकारच्या मदतीने टीमची टोटल 54 धावा. थँक्यू सो मच. अगदी सकाळच्या सत्रामध्ये धावा बनल्या जात आहेत. अगदी इथून उत्तम जर पाहिलं तर इथून प्रत्येक संघाला संधी आहे आणि प्रत्येक संघ मात्र त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक जण इथून 100% प्रयत्न करतोय आपल्या टीमसाठी. मात्र प्रत्येक खेळाडू मात्र चांगलीच इनिंग साकारतोय आतापर्यंत पाहिलं तर. इथून नरेशने देखील चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. वैयक्तिक 47 या धावा संख्येवरती खेळतोय. इथे नरेश आजच्या दिवसात पुन्हा एकदा अर्धशतक दाखवेल का? इथे फुलर लेनचा चेंडू कवसला पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे चांगली फिटिंग पाहायला मिळते. रिले थ्रो परंतु तदनंतर बॉलला उचल फेक पाहिलं तरी आहे चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 56 धावा. याही मॅच मध्ये चांगली धावा संख्या पाहायला मिळते. ऑन साइडला चेंडू टर्न केला. तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित पाहिलं तर एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 57 धावा. सध्या तरी नरेश 19 चेंडूंचा सामना केला आणि 47 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्या. परंतु इथून अर्धशतकीय खेळी होईल का ते देखील पाहायला मिळेल. येस व्हाईट बॉल आहे. 58 धावा. ऑन साइडला खेचून मारलाय बॅटच्या स्लॉट मध्ये. इथे देखील अप्रतिम षटकार आणि या षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 50 धावा. अर्धा 53 धावा. एकदा बॅट मात्र उंचवायची आहे आणि प्रेक्षकांना विनंती असेल टाळ्या मात्र होऊन जाऊ द्यात. अप्रतिम बॅटिंग. आज प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करतोय.
आणखी सिद्ध करण्याचं कारण देखील तेच आहे. सह्याद्री प्रीमियर लीग सर्वात मोठी ही स्पर्धा या विभागातील. वन्स अगेन खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे टप्पा पडल्यानंतर अगदी वळण देण्याचं काम गोलंदाजाच्या वतीने झालेलं आहे. अगदी रुपेशनं तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती, त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. परंतु या षटकामध्ये सध्या धावा येत आहेत. शॉर्ट प्लेन बॉल हुक केलाय, बॉलला पाठवलाय फायनल क्षेत्रात, खेळाडू उपस्थित. घडलंय काय शेवटच्या मुवमेंटला झालेल्या या चुका, परंतु बॉल शेवटच्या मुवमेंटला तिथे यस कळवायचं आहे बॉल अडवलाय की काय. यस 4 धावा आहेत. थँक्यू सो मच. अगदी या ठिकाणी डान्सर यांना देखील आपण पाहतोय. आज सध्या तरी अगदी काल देखील त्यांचा डान्स पाहायला मिळाला आणि आज देखील त्याच अंदाजामध्ये इथे आपण पाहतोय फुलरलेनचा चेंडू, त्याच्यावरती देखील हा धमाका पाहायला मिळतोय. आज नरेश जिथे मारेल तिथे धावा पाहायला मिळत आहेत. इथे देखील याही चेंडूवरती 4 धावा पाहायला मिळतील. आणि इथून पाहिलं तर षटक क्रमांक 5 संपलंय. पहिला सत्र इथे समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री खेर माता प्रसन्न 11 संघाची धाबत संख्या जाऊन पोहोचली ती 72, अर्थातच 72 धाबा. आणि या ठिकाणी नक्की अगदी सोनू 11 संघाला 2 धाबा संख्येची पॅनल्टी आहे. 72 + 2 अर्थातच 74 आणि